नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलला त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारीबाबत अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. वित्त विभागाकडून दिनांक 21 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गटविमा योजनेच्या वर्गणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभाग दिनांक 21/12/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की अनुसूचित जमातीची जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने सेवामुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/12/2019 रोजीच्या निर्णयानुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती दिल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची ती नवीन नियुक्ती नसल्याने त्यांना गटविमा योजनेची नवीन सदस्यत्व देण्याची आवश्यकता नाही असे नमूद करण्यात आले आहे. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यामुळे सेवामुक्त आणि सेवा समाप्त करण्यात आलेल्या दिनांकापासून सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/12/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या दिनांकापर्यंतचा सेवाखंड कालावधी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/10/2024 रोजीच्या निर्णयानुसार समाक्षित करण्यात आला आहे. सदर कालावधीत सदर कर्मचारी शासन सेवेत नसल्याने त्यांना विमा संरक्षण नाही, म्हणून या कालावधीत गटविमा योजनेच्या हप्त्यातील केवळ बचत निधीचा हिस्सा समान हप्त्यात वसूल करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे. तसेच ज्या दिनांकापासून ते अधिसंख्य पदावर रुजू झालेल्या त्या दिनांकापासून त्यांचा गटविमा योजनेचा पूर्ण हप्ता बिना व्याज समान हप्त्यात वसूल करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे.